आमच्या घरी आले इतके सगळे पाहुणे. आता तुम्ही म्हणाल का, तर माझ्या मावशीचा मोडलाय पाय म्हणून ती इथे आहे आमच्या घरी. आणि तिचा पाय मोडल्यामुळे सतत कोणी ना कोणी चालू राहतं पाहुणे आमच्या घरी. तर मग पाहुणे आले म्हणून आम्ही मम्मीने आणि मी बनवल्याचं ठरवलं वडापाव. आणि त्यात मी ती चटणी मिक्स करत होते. मम्मी मला बोलले की तू गॅस वाढव म्हणजे चांगले मिक्स होईल, आणि मी बंद केला. मस्त चटणीमध्ये कोथिंबीर टाकली. तोपर्यंत मम्मीने पीठ घालून घेतलं, वडेचे गोल गोल गोळे केले, मिरच्या तळून घेतल्या आणि आता वडे पण तळायला घेतले. कसलं भारी दिसतं. आणि मला अजिबात दम निघला नाही. पाहुणे रावळे हाय का नाही, त्यांना द्यायचं की नाही असा विचार न करता सगळ्यात आधी वडापाव मी खाल्लाय. आणि असं केल्यामुळे माझं तोंड भाजलंय, असं फोड येईपर्यंत का बासके बास. आणि मिरची सोडून वडापाव कोण खात असेल त्याला काय म्हणावं आता. आणि ह्या गुलाबी साडीवाल्या आजीनी आमच्यासाठी आणली होती भेळ. आणि मावशी पण वडापाव, मस्त सगळे वडापाव खात बसले. आणि त्यांच्याबरोबर मस्त वाटलं, एकदम भारी वाटलं पाहुणे आल्यानंतर. आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.